नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपण पाहत आहोत सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा दुसरा भाग. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्याचे गोचर कसे असणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे. आणि आजच्या भागामध्ये आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी सूर्याचे हे गोचर कसे असणार आहे याची माहिती जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. आत्माकारक असलेला हा सूर्यग्रह दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी आपले राशी परिवर्तन करत आहे आणि यावेळेला तो आपल्या उच्च राशीतून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य दिनांक 15 मे 2026 पर्यंत असणार आहे. उच्च राशीमध्ये हा सूर्य अत्यंत बलशाली ठरत असतो. असा हा सर्व शक्तिमान असलेला सूर्य प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे हे तितकेच महत्त्वाचे असते, कारण सूर्याला सर्व ग्रहांचा राजा म्हटलेले आहे. जे राजकीय क्षेत्रात काम करतात, राजासारखे काम करतात, त्यांच्यासाठी हा सूर्य अत्यंत अनुकूल असा असणार आहे. सूर्य जर कुंडलीमध्ये अनुकूल असेल तर अशा वेळी सूर्याचे हे गोचर तुमच्यासाठी श्रेष्ठ स्थिती निर्माण करत असते. जीवनामध्ये पदप्रतिष्ठा, मानसन्मान, आरोग्य यांचा हा सूर्य कारक ग्रह आहे. त्याचबरोबर हाडे, नेत्र, हृदय यांचा विचार हा सुद्धा सूर्यावरून केला जातो. सरकारी क्षेत्राचा विचार हा सुद्धा सूर्य या ग्रहावरून केला जातो. असा हा सूर्यग्रह सर्वप्रथम आज तुळ राशीच्या जातकांसाठी कसा असणार आहे याची माहिती आपण पाहणार आहोत. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे आणि सूर्याकडे एकच दृष्टी असते, ती म्हणजे सप्तम दृष्टी. असा हा सूर्य तुळ राशीच्या जातकांसाठी लाभेश असून तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्या राशीवर म्हणजे व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे. परंतु सप्तम भावामध्ये सूर्य हा गोचरीने नीच असतो आणि त्यामुळे 100% ह्या उच्चच्या सूर्याचे फल हे तुम्हाला मिळताना दिसत नाही. अहंकार हे सुद्धा या कालखंडात वाढताना दिसेल की जो तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. परंतु असे असले तरी सुद्धा हा कालखंड तुम्हाला तेजस्वी बनवणार आहे. नोकरीमध्ये सजगतेने निर्णय घेण्याचा असा हा कालखंड असणार आहे. भागीदारीत जे काम करतात त्यांच्यासाठी लाभाचे संकेत हा सूर्य घेऊन येत आहे. परंतु अहंकारापासून मात्र स्वतःला दूर ठेवले पाहिजे, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे. प्रेमी आणि दाम्पत्य जीवनासाठी हा कालखंड ठीकठाक असणार आहे, परंतु अहंकारामुळे तुमचे दाम्पत्य बाधित होऊ शकते. घराचे रणांगण होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना मूत्रजन्य आजार आहेत किंवा कमरेची दुखणी आहेत त्यांनी स्वतःचे स्वास्थ्य सांभाळावे आणि त्याचबरोबर आपल्या जीवनसाथीचे स्वास्थ्य हे सुद्धा त्यांनी सांभाळले पाहिजे. उपाय म्हणून सूर्योपासना करणे, सूर्यार्घ देणे अशासारख्या गोष्टींचा अवलंब तुमच्यासाठी हितावह ठरू शकतो. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी दशम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. कार्यक्षेत्रात हा सूर्य चुरस निर्माण करणार आहे. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश देणारा असा हा कालखंड असणार आहे. शत्रूवर विजय मिळवण्याच्या दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी नक्कीच श्रेष्ठ असा असणार आहे. ऋणमुक्तीचे संकेत हा सुद्धा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्याचबरोबर जुन्या रोगांपासून मुक्तीचे संकेत हा सुद्धा हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे. कार्यक्षेत्रामध्ये प्रतिद्वंदी हे असणार आहेत आणि त्यावर तुम्ही मात सुद्धा करून यशस्वी होण्याचे संकेत हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. परदेशी व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असाच असणार आहे. नोकरीत सुद्धा हा कालखंड अनुकूल असे बदल घडवून आणू शकतो. आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. नव्या जबाबदाऱ्या ह्या तुम्हाला पेलाव्या लागणार आहेत आणि त्या तुम्ही सहजरीतीने पेलून धरणार सुद्धा यशस्वी होणार आहात. व्यापारामध्ये स्पर्धा असणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी सुद्धा होताना दिसत आहात. परंतु कोणत्याही प्रकारच्या व्यर्थ वादविवादापासून मात्र तुम्ही स्वतःला दूर ठेवले पाहिजे. वकिलीसारख्या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी मात्र सूर्याचे हे उच्च राशीतील असलेले भ्रमण तुमच्यासाठी हितावह असणार आहे. प्रेमीजन आणि दाम्पत्य जीवनाचा विचार करतात त्यांच्यासाठी हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि जे चिकित्सा क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी सूर्याचे हे गोचर श्रेष्ठ स्थिती निर्माण करत आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर जुन्या आजारांपासून मुक्तीचे संकेत हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे. उपाय म्हणून रविवारी गोसेवा करणे, तांबड्या वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर धनु राशीच्या जातकांसाठी
नवमेश असलेला हा सूर्यग्रह तुमच्यासाठी पंचम भावातून आपले गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी ही लाभ भावावर पडणार आहे. पंचम भाव हा बुद्धीचा भाव आहे, त्यामुळे बौद्धिक क्षमतेत तुम्ही अत्यंत तेजस्वी कामगिरी करताना दिसणार आहात. त्याची दृष्टी 11व्या भावावर आहे, म्हणजे लाभ भावावर आहे, त्यामुळे तुमच्यासाठी लाभाचे संकेत हा सूर्य घेऊन येत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे. त्याचबरोबर जे शालेय वस्तूंचे खरेदी विक्रीचा व्यापार करतात किंवा त्यासंबंधी व्यापार करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. कलाक्षेत्राच्या दृष्टीने सुद्धा हा कालखंड यशस्वी बनवण्यासाठी कालखंड चांगला आहे. प्रेमी जीवन हे चांगले असणार आहे, परंतु अहंकारामुळे संबंध बिघडू शकतात, याची मात्र तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. दाम्पत्य जीवन हे ठीकठाक व्यतीत होताना दिसत आहे. स्वास्थ्याचा विचार करता पित्तजन्य विकार असतील त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी स्वतःची काळजी घेणे हे आवश्यक असणार आहे. उपाय म्हणून लहान मुलांना मिष्टान्नाचे वाटप करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा अष्टमेश आहे आणि चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी दशम भावावर तुमच्यासाठी पडणार आहे. चतुर्थ भाव हा मानसिक शांतीचा, सौख्याचा, मातृसुखाचा भाव आहे, वास्तूचा भाव आहे. वाहन सौख्य मिळवण्याच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे, परंतु मातृचिंता ही सुद्धा तुम्हाला सतावताना दिसत आहे. कारण चतुर्थ भावामध्ये सूर्य हा घरचे सौख्य हा बाधित करत असतो. कार्यक्षेत्रात सुद्धा हा सूर्य तुम्हाला मनासारखी सफलता मिळवताना दिसून येत आहे. कूटनीतीसारख्या क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. स्थावर प्रॉपर्टी संबंधी जर तुम्ही खरेदी करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. व्यापारासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असलेला दिसून येत आहे. प्रेमी जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येत आहे आणि दाम्पत्य जीवनात साधारण कोणतीही अडचण येताना दिसत नाही. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना हृदयाच्या समस्या आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर सूर्योपासना करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी सप्तम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी तृतीयातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी नवम भावावर पडणार आहे. कुंभ राशीच्या जातकांना भाग्याची जोड मिळणार आहे. भाग्योदयाचे मार्ग हा सूर्य तुमच्यासाठी मोकळे करणार आहे. या कालखंडात तुम्ही पराक्रमी बनताना दिसत आहात, कारण तृतीय भाव हा पराक्रम, साहसाचा भाव आहे आणि लहान भावंडांचा विचार हा सुद्धा याच भावावरून होतो. त्यामुळे लहान भावंडांचे सौख्य आणि सहाय्य हे तुम्हाला या कालखंडात मिळताना दिसत आहेत. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांसाठी हा कालखंड चांगला आहे. सरकारी क्षेत्रामध्ये जे कागदपत्रासंबंधी काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. छोटे प्रवास जर करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. प्रेमी जीवन आणि दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येते. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल बनणार आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी साहसी बनण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. स्वास्थ्य हे सुद्धा तुमचे विशेष चिंताजनक असलेले दिसून येत नाही. एकंदरीत ठीकठाक स्वास्थ्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. उपाय म्हणून कुंभाच्या जातकांनी सुद्धा सूर्योपासना करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. आणि आज सर्वात शेवटी मीन राशीच्या जातकांची चर्चा. मीन राशीसाठी षष्ठ भावाचा असलेला हा सूर्यग्रह तुमच्यासाठी द्वितीयातून गोचर करणार आहे. द्वितीय भाव हा धन, वाणी, कुटुंब यांचा भाव आहे आणि येथे असलेल्या सूर्याची दृष्टी तुमच्यासाठी अष्टम भावावर पडणार आहे. आजारावर धन खर्च होण्याची शक्यता हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे. वाणीमध्ये सुद्धा अधिकाराची भाषा हा सूर्य निर्माण करणार आहे. त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी हितकारक असणार आहे. परंतु हा सूर्य धनवृद्धी करताना सुद्धा दिसत आहे. सरकारी क्षेत्र, बँक अशासारख्या क्षेत्रात जर तुम्ही काम करणार असाल तर त्यासाठी शुक्राचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल आहे. व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. विशेषतः जुनी येणी वसूल करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. प्रेमीजनांसाठी ठीकठाक स्थिती हा सूर्य घेऊन येत आहे, परंतु आपल्या कटू अणुमुळे संबंध हे दुरावू शकतात हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली पाहिजे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे. स्वास्थ्याचा विचार करता नेत्रजन्य विकार, डोळ्यांची जळजळ, डोळ्यांचा कोरडेपणा किंवा दातांची दुखणी अशासारख्या समस्या या कालखंडात तुम्हाला सतावू शकतात. उपाय म्हणून सूर्योपासना करणे, घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. अशा रीतीने आज आपण सूर्याचे गोचर आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेत आज दुसरा भाग येथे पूर्ण केलेला आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.